राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच सरसकट कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे। त्यासाठी थकबाकीदार शेतकरी आणि थकबाकीची माहिती जिल्ह्यातून मागवण्यात आल्याचं समजतंय। कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। या 15 बँकांचे कर्ज माफ करण्याच्या सूचना आता या बँकांना सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत। अखेर कर्जमाफीला त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सुरुवात झाली आहे। शेतकरी मित्रांनो, गेले 2 वर्षापासून तुम्ही कर्जमाफीची ज्या वाट बघत होता, अखेर याला सरकारच्या माध्यमातून आता मान्यता मिळाली आहे। कर्ज काढले शेतकऱ्यांसाठी आता येत्या 2 दिवसांच्या आतमध्ये तुमची कर्ज त्या ठिकाणी आता माफ झालं असं या 15 बँकेतून तुम्हाला मेसेज येणार आहे। त्यासाठी सरकारच्या माध्यमातून अर्जंट तुम्हाला आता 5 कागदपत्रे तयार ठेवायचे आहेत। ज्या शेतकऱ्यांकडे ही 5 कागदपत्रे नसतील त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलंय। कारण ही 5 कागदपत्रे ज्या शेतकऱ्यांकडे असतील त्यांचंच कर्ज आता 1.5 लाखांच्या वरती या ठिकाणी माफ होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। त्यामुळे तुमचं त्या ठिकाणी 50,000, 1 लाख, 2 लाख, 3 लाख किती तुम्ही त्या ठिकाणी बँकेतून शेती पिकासाठी कर्ज काढून ठेवले असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून आता आली आहे। राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया आता वेगाने सुरू झाल्या। 2 दिवसांमध्ये आता सरकारच्या माध्यमातून समिती स्थापन करणार आहेत। अर्थ मंत्रालय पूर्णपणे यासाठी आता कामाला लागले। आता मुख्यमंत्र्यांनी आता राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांना एक पत्र सुद्धा लिहून दिले। त्याच्या माध्यमातून आता समिती स्थापन त्या ठिकाणी सरकारकडून करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांनो, पीक कर्ज तुम्ही अजिबात भरू नका, चुकून पण भरू नका। बँकांचे फोन आले तर ते उचलू सुद्धा नका। 2 लाख रुपये पर्यंत त्या ठिकाणी सरसकट कर्जमाफी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। 1.5 लाख रुपये सरकारने कर्जमाफी करायचं ठरवलं होतं, परंतु सरकारने आता सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे बँकांचा फोन आल्यावर अजिबात त्या ठिकाणी उचलू नका असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्याचं कारण म्हणजे कर्जमाफी होण्याच्या तोंडावर आता बँका सारखंच तुम्हाला इथून पुढे फोन करू शकतात। त्यामुळे अजिबात कोणी फोन उचलू नका। आता मुख्यमंत्र्यांची अर्जंट सूचना सांगितल्या की आता जे शेतकरी ही 5 कागदपत्रे तयार ठेवतील त्यांनाच आता या 15 बँकेतून त्या ठिकाणी 1.5 ते 2 लाख रुपये कटणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। कारण फक्त 15 बँकांचा यामध्ये आता या ठिकाणी समावेश करण्यात आलाय। त्यामुळे तुम्ही जर शेती पिकासाठी कर्ज घेतला असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून काय काय सूचना आलेत, तातडीचे आदेश काय आलेत, लक्ष देऊन तुम्ही आता बघायचं आहे। कारण सरकारच्या माध्यमातून काही कागदपत्रे तुम्हाला जमा करायला सांगितलेत। जर तुमच्याजवळ यामधलं आता 5 पैकी 1 जरी कागदपत्र नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा आता होणार नाही। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय की तुम्ही जर कर्ज काढला असेल मग ते 50,000 असू द्या, 1 लाख असू द्या, 2 लाख असू द्या, 3 लाख असू द्या, किती त्या ठिकाणी तुम्ही शेती पिकासाठी कर्ज काढलं असेल तर अजिबात भरू नका असं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलंय। त्यामुळे तुम्हाला अर्जंटमध्ये ही 5 कागदपत्रे तयार ठेवायला सांगितलेत। कारण सरकारने आता जी समिती स्थापन केल्या त्यामध्ये याच 5 कागदपत्रांची चौकशी होणार आहे आणि यामध्ये अशी पण काही कागदपत्रे आहेत ती तुम्ही व्यवस्थित दिली तर या कर्जमाफीचा फायदा तुम्हाला जास्त होणार आहे। कारण या समितीमध्ये ही कागदपत्रे लागतातच आणि ती समिती चेकिंग त्या ठिकाणी तुमची करणार आहे। येत्या 2 दिवसांच्या आतमध्ये या समितीच्या माध्यमातून आता 15 बँकेतील सरसकट 2 लाख रुपयांचे कर्ज या ठिकाणी माफ होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या। अर्जंट सरकारचा आदेश खास कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आलेला आहे। बघा, या ठिकाणी सांगितलंय सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलंय की आता ही जी कागदपत्र आहेत तर ती तुम्हाला सरकारने अर्जंट तयार ठेवायला सांगितलेत। तुमच्याजवळ कागदपत्र नसतील तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही असं सांगितलंय। कारण ही कागदपत्र आता एक समिती तुमची तपासणी करणार आहे। त्यामुळे लक्ष देऊन बघा कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला सांगितलेत सरकारच्या माध्यमातून। आता कर्जमाफीची जी तुम्ही वाट बघत होता तर त्याबद्दल मोठी तुम्हाला आनंदाची दिलासादायक बातमी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आली आहे। त्यामुळे जर शेती पिकासाठी या 15 बँकेतील कर्ज काढला असाल तर तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज या ठिकाणी आलेली आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमचं कर्ज 2 लाख रुपयांच्या वरती जर तुम्हाला माफ करून सरकारकडून घ्यायचं असेल तर तुम्हाला गरीब शेतकरी आहे असं सरकारला दाखवावं लागेल।
मग गरीब शेतकरी म्हणजे तुम्ही काय काय तुमचं दाखवायचं आहे जेणेकरून सरकारला तुमची कर्जमाफी आता त्या ठिकाणी लवकर त्या ठिकाणी होईल, म्हणजेच पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये या 15 बँकेतील कर्जमाफ होणार आहे, त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये पुढील 15 बँकेतील कर्जमाफ होणार आहे, असं टप्प्याटप्प्याने कर्जमाफीला अखेर हिरवा झेंडा दाखवलाय, म्हणजेच हिरवा कंदील दाखवलाय। आता इथून पुढे तुमची कर्जमाफी या ठिकाणी होणार असल्याचे सांगितलंय। बघा, सरकारने सांगितलंय की तुम्हाला एक सोपी आयडिया देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे 2017 ते 2025 पर्यंत तुम्ही जर शेती पिकासाठी कर्ज काढला असेल तर सर्वात जास्त कर्जमाफी तुमची व्हावी यासाठी काही टिप्स सुद्धा या ठिकाणी आता व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहेत। त्यामुळे बघा, आता काय झालं, गेल्या 6 ते 7 महिन्यापासून कर्जमाफी करा असं शेतकरी त्या ठिकाणी ओरडत होते, परंतु कर्जमाफी झाली नाही। परंतु आता शेतकऱ्यांनी डायरेक्ट तक्रार केली की ती म्हणजे आता स्पष्टपणे आता केंद्र सरकार म्हणजेच नरेंद्र मोदी यांना अनेक शेतकऱ्यांनी अर्ज दिला, त्यांनी असं सांगितलं की हेच सरकार, भाजप सरकार निवडून येण्याच्या आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी सरसकट करू अशा प्रकारे आश्वासन दिलं होतं, परंतु निवडून आल्यानंतर या सरकारने कर्जमाफीचा क सुद्धा तोंडातून काढण्याचं त्या ठिकाणी बंद केलंय। असं का बरं? त्याचं शेतकऱ्यांनी आता केंद्र सरकारला एक पत्र लिहिलं होतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता केंद्र सरकारकडून मोठा आदेश या ठिकाणी येणार असल्याचं सांगितलंय। त्याच्या माध्यमातून आता केंद्र सरकार 34,000 कोटींचा निधी आता राज्य सरकारला या ठिकाणी देणार असल्याचं बोललंय, कारण ही जी कर्जमाफी आहे तर ती आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या 15 बँकेतील कर्जमाफ होणार आहे। कोणत्या 15 बँकेतील कर्जमाफ होणार आहे ते सुद्धा तुम्हाला समजणार आहे। एकादशीलाच तुमचं कर्ज माफ होणार होतं, आषाढी एकादशीला, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे तुमचं हे कर्ज माफ होऊ शकलं नाही। परंतु आता पत्रकारांना बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय या काही अटी आणि ही काही कागदपत्रे चेक करून आता सरकारने तुमची कर्जमाफी या ठिकाणी करण्याचं ठरवलंय। बघा, तुम्हाला वाटत होतं की कर्ज माफ होणार नाही, परंतु अखेर सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आलेला आहे। पुढील 2 दिवसांमध्ये तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता ही कागदपत्र देण्यास सांगतील। बघा, यामध्ये सरकारने सांगितलंय की गरीब शेतकरी त्या ठिकाणी कर्जमाफीपासून आता लाभ मोठा मिळू शकतील, म्हणजे तुम्ही सरकारला गरीब शेतकरी आहे असं दाखवायचं आहे। मग गरीब शेतकरी म्हणजे कोण? तर बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलंय तुमचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न वार्षिक कमी असेल तर तुम्ही गरीब शेतकरी आहे असं सरकारच्या माध्यमातून गणलं जाईल। म्हणजेच तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे त्यांना या कर्जमाफीचा लाभ जास्तीत जास्त मिळणार आहे। मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 कागदपत्र सरकारने सांगितलेत। ही जर 5 कागदपत्रे तुमच्याजवळ नसतील तर तुम्हाला या कर्जमाफीपासून वंचित राहावे लागणार आहे, तुम्हाला लांब राहावे लागणार आहे। त्यामुळे पुढील 2 दिवसांच्या आतमध्ये सरकारच्या समितीतील काही अधिकारी तुम्हाला त्या ठिकाणी चौकशीसाठी बोलवतील। कदाचित तुम्ही कर्ज काढलेल्या बँकामध्ये सुद्धा तुम्हाला बोलवण्याची दाट शक्यता आहे। तिथे तुमची ही कागदपत्रे द्यावी लागणार आहेत, तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। मग तुम्ही 2017ला कर्ज काढलंय का 2020ला काढलंय का 2023ला काढलंय याची सुद्धा चौकशी सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी करण्यात येणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी समोर येत आहे। त्यामुळे पुढील 2 दिवसांमध्येच आता या महत्त्वाच्या 15 बँकेतील पैसे कट होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। मग त्या बँका कोणकोणत्या आहेत, बँकांची यादी देखील तुम्हाला आता या ठिकाणी समोर आली आहे। सर्वांनी पहिल्यांदा आता बँकांची यादी पाहूया ज्या बँकेतील कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ करण्यात येणार आहे। तर बघा, पहिल्यांदा जी बँक सांगितल्या जी म्हणजे देशातील सर्वात मोठी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया मधील जर तुम्ही कर्ज काढला असेल तर मोठी आनंदाची बातमी आहे, तुमचं कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ होणार आहे। प्रत्येकाने कोणकोणत्या बँकेमध्ये कर्ज काढलंय हे लक्षपूर्वक बघायचं आहे। तुमच्या बँकेत जर कर्ज काढलं असेल तर सरकारला आता ही 5 कागदपत्रे तुम्ही तातडीने जमा करायची आहेत। जर तुम्ही कागदपत्रे जमा केलं नाही तर तुम्ही शेतकरी आहे याचा पुरावा देखील तुमच्याजवळ नसणार आहे आणि तुमचं कर्ज हे माफ होणार नाही। त्यामुळे आता बँका सांगत आहेत, त्यानंतर कागदपत्र सांगणार आहे, त्यामुळे पुढील 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। दुसरी बँक आहे ती म्हणजे बघा पोस्ट ऑफिस बँक।
त्यानंतर तिसरी बँक आहे सगळ्यात महत्त्वाची जिल्हा मध्यवर्ती बँक। जवळपास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जिल्हा सहकारी बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कर्ज घेतले। जर तुम्ही जिल्हा मध्यवर्ती किंवा जिल्हा सहकारी बँकेत कर्ज घेतला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, कारण तुम्हाला आता कर्जमाफीचा फायदा जास्तीत जास्त होणार आहे। यासाठी कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत लक्ष देऊन बघा। त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं ही कागदपत्र तुम्हाला काढायची आहेत, कोणती आहेत बघा। त्यानंतर पुढची बँक आहे सगळ्यात महत्त्वाचं ती बँक आहे यानंतर महाराष्ट्र बँक। 50 ते 60% शेतकऱ्यांनी आता महाराष्ट्र बँकेतील कर्ज घेतले, त्यामुळे तुमचं कर्ज सुद्धा लवकरात लवकर या ठिकाणी माफ होणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची पुढची बँक आहे ज्यामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांनी कर्ज यामध्ये सुद्धा काढून ठेवले, बँक ऑफ बडोदा आहे। त्यानंतर खाजगी बँकेत जर विचार केला तर कर्ज सुविधा देण्याच्या बाबतीत चांगल्या बँक आहेत। त्यानंतर HDFC बँक आली, ICICI बँक आली आणि त्यानंतर शेवटची बँक त्या ठिकाणी बँक ऑफ बडोदा, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक। या बँकेतील कर्ज आता माफ होणार आहे। मग या बँकेतील कर्ज माफ होण्यासाठी कोणती कागदपत्रे तुम्हाला सरकारने तातडीने आता तुम्हाला ठेवायला सांगितलेत? अचानक कधी पण ते त्या ठिकाणी आता सरकार तुम्हाला त्या ठिकाणी कागदपत्र मागतील। जर तुम्हाला ऐन वेळेला जर तुम्हाला कागदपत्र देता आले नाही तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा या ठिकाणी होणार नाही। त्यामुळे आता या ठिकाणी तुम्हाला कागदपत्रे सांगण्यास सुरुवात करत आहे। बघा प्रत्येक कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे। 5 पैकी 5 कागदपत्रे लागणार आहेत। जर तुम्हाला 5 कागदपत्र जर द्यायला जमली नाही तर तुम्हाला या कर्जमाफीचा जास्त फायदा होणार नाही। त्यामुळे 5च्या 5 कागदपत्र कोणती आहेत लक्ष देऊन बघायचं आहे। बघा या 5 कागदपत्रापैकी पहिली 2 ते 3 कागदपत्र जुने आहेत, परंतु शेवटची 4 नंबरची आणि 5 नंबरची कागदपत्र सांगितलेत तर ती काल झालेल्या बैठकीमध्ये नवीन कागदपत्र सादर करायला सांगितलेत। बघा तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र आता सांगण्यास सुरुवात करत आहे। बघा या ठिकाणी पहिलं कागदपत्र सांगितलंय ते म्हणजे आधार कार्ड। आता तुम्ही म्हणाल की आधार कार्ड हे काय आमच्याजवळ असतेच, परंतु आधार कार्ड कोणतं आधार कार्ड? जर 10 वर्षाच्या पाठीमागील म्हणजे 2015च्या पाठीमागील तुमचं आधार कार्ड चालणार नाही। जर तुमचा आधार कार्ड 2015च्या आधी काढला असेल, जुना आधार कार्ड असेल तर तुम्हाला तातडीने अपडेट करायला सांगितले, कारण अनेक शेतकऱ्यांची कागदपत्रे आता यामध्ये आधार कार्ड असं आढळून आले त्यांचं नाव पूर्ण नाही आहे, त्यांची जन्मतारीख पूर्ण नाही आहे आणि काय काय जणांच्या जन्मतारखा नावासुद्धा नावमध्ये त्या ठिकाणी चुकीच्या सुद्धा आढळल्या आहेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तातडीची सूचना सर्व शेतकऱ्यांना करण्यात आल्या, तुमचं आधार कार्डवरील दुरुस्त करून घ्या, कारण आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाचं कागदपत्र या ठिकाणी सांगितलंय। त्यानंतर बघा दुसरं कागदपत्र जर तुमच्याजवळ नसेल तर कोणत्याही शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही, तर ते कागदपत्र आहे तुमचं त्या ठिकाणी किसान कार्ड म्हणजेच फार्मर ID कार्ड। फार्मर ID कार्ड जर तुम्ही काढला असेल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे, तुम्ही शेतकरी ओळखपत्र त्या ठिकाणी काढला आहात। शेतकरी ओळखपत्र हे आता सरकारच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना काढायला सांगितलं जातं जो शेतकरी असतो, त्यामुळे हा महत्त्वाचा पुरावा शेतकऱ्यांसाठी आहे। जर तुमच्याजवळ त्या ठिकाणी आता हे कार्ड नसेल, फार्मर ID कार्ड नसेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। त्यामुळे महत्त्वाचं कागदपत्र लक्षात आलं का? बघा तुम्हाला फार्मर ID कार्ड 2 नंबरचं लक्षात आलं, 3 नंबरचं कागदपत्र सांगत आहे। बघा त्या ठिकाणी पिवळे व केशरी रेशन कार्डाचं झेरॉक्स तुम्हाला मागवलंय। आता इथे कान देऊन ऐका, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड याच्यावर तो झेरॉक्स काढत असताना सर्वांनी घरातील आता KYC केलेलं आहे का बघा, म्हणजेच आधार कार्ड बँकेला लिंक केलंय का बघा, कारण सरकार आता पिवळे व केशरी रेशन कार्ड सांगितलंय यासाठीच आम्ही देतो। त्याचं कारण म्हणजे आता ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा कमी आहे त्याच शेतकऱ्यांना पिवळे व केशरी रेशन कार्ड दिलं जातं असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्यामुळे तिसरं कागदपत्र त्या ठिकाणी पिवळे व केशरी रेशन कार्ड। आता बघा चौथं कागदपत्र सरकारच्या माध्यमातून सांगितले ते म्हणजे अर्जंट तातडीची सूचना तुम्हाला देण्यात आल्या 7/12 उतारा। आता बघा 7/12 उतार्यावरती तुमची जमीन कमी पाहिजे। काय काय शेतकऱ्यांनी आता काय केले, शेती पिकासाठी कर्ज म्हणून अनेक बँकांमधून कर्ज त्या ठिकाणी 10 लाख 15 लाख कर्ज घेतले आणि ते इतरत्र त्यांच्या व्यवसायासाठी गाड्या घेण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने हे शेती पिकासाठीच कर्ज काढले असं दाखवून चुकीच्या मार्गाने हे कर्ज त्या ठिकाणी आता अनेक शेतकऱ्यांनी वापरले।
असं जेव्हा सरकारच्या लक्षात आलं त्यामुळे सरकारच्या माध्यमातून कडक सूचना त्या ठिकाणी देण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला चौथं कागदपत्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलंय ते म्हणजे लक्षात आलं का बघा, 7/12 उतारा। तुमचं त्या ठिकाणी आता 7/12 उतार्यावर जमीन जास्त आहे का कमी आहे हे सुद्धा चेक केलं जाणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र 5वं कागदपत्र शेवटचं आहे, उत्पन्नाचा दाखला। जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। तुमची ठराविकच उत्पन्न त्या ठिकाणी आता असलं पाहिजे। मग किती उत्पन्न असलं पाहिजे हे सुद्धा सरकार आता तुम्हाला लवकरच सांगणार आहे, कारण जास्तीत जर उत्पन्न असेल तर तुम्ही गरीब शेतकरी या ठिकाणी आता गणले जाणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले तुम्ही फक्त गरीब शेतकरी असाल तरच कर्जमाफी तुमची होणार आहे। तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही गरीब शेतकरी आहे असं कळलं पाहिजे। यासाठी तुम्हाला महत्त्वाचं कागदपत्र उत्पन्न तुमचं 2.5 लाखांच्या आतमध्ये पाहिजे। ही सर्व कागदपत्रे तुम्हाला सरकारला द्यावी लागणार आहेत, कारण आता त्या ठिकाणी सरकार हालचाली करू लागले। लवकरच तुमची कर्जमाफी होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बिनधास्त राहायचं आहे, तुमची कर्जमाफी सरकार त्या ठिकाणी आता लवकरच करण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।